राम राम मंडळी, मी तुमचा मित्र साहिल सोनवणे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो एक्साइटिंग लाईफ ऑफ साहिल या माझ्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, थंडी भरपूर वाढलेली आहे. कोल्हापूरमध्ये गारटा पसरलेला आहे. अशा वेळी आपल्याला गरम ठिकाणी जायला पाहिजे. मी पण गरम ठिकाणी जाणार आहे. उष्ण ठिकाणी म्हणजे कुठे तुम्हाला पाहायला आवडेल तर हा ब्लॉग पूर्ण पहा आणि कमेंट मध्ये सांगा मी कुठे जाणार आहे. लेट्स सी. राम राम मंडळी, मी तुमचा मित्र साहिल सोनवणे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो एक्साइटिंग लाईफ ऑफ साहिल या माझ्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, कोल्हापूरमध्ये थंडी भरपूर वाढलेली आहे. गारठा सगळीकडे पसरलेला आहे. अशा वेळी आपल्याला उष्ण ठिकाणी गरम ठिकाणी फिरायला गेलं पाहिजे. गेलं पाहिजे का नाही मित्रांनो? कमेंट मध्ये सांगा. अशा मी उष्ण ठिकाणी गरम ठिकाणी जाणार, ते आपल्यापासून खूप जवळ आहे आणि सर्वांचे ते फेवरेट स्थान आहे. ते काय आहे ते तुम्ही कमेंट मध्ये सांगा. चला तर पाहूया हा पुढचा ब्लॉग. लाईट से नाव. मित्रांनो, ओळखलं का मी कुठे जाणार आहे उष्ण ठिकाणी फिरायला? तर मित्रांनो, मी आज चाललेलो आहे गोव्याला. उष्ण ठिकाणी जिथे गरमी असते, कारण इथे समुद्र असल्यामुळे दमट वातावरण असते. थंडी घालवण्यासाठी, एन्जॉय करण्यासाठी आणि चिकण्यासाठी चाललेलं आहे. पण आमची गाडी यायला जरा लेट झालेला आहे. मी लवकर ठिकाणी आलेलो आहे. ज्या स्पॉटवर सांगितले होते मला त्या स्पॉटवर मी लवकर आलेलो आहे. तरी पण काही काळजी करायची नाही. जे होतं ते चांगल्यासाठी होतं. आणि मी आलेलो आहे, आता थांबलेला आहे बाबा भवन पाशी. म्हणजे काय ते चला दाखवतो तुम्हाला. मित्रांनो, हे पहा, हे आहे बाबा भवन. उसगाव पासून जराच वरती आल्यानंतर सूर्यदीप हॉटेल आहे, तेथेच झालेलं आहे बाबा भवन. बाबा भवन म्हणजे इथं ओम शांती प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय आहे. त्याचे इथे मोठे भवन होणार आहे आणि त्याचा मी सुद्धा एक विद्यार्थी आहे. इथे तुम्ही शांतीसाठी, एकाग्रतेसाठी आणि जीवनात पुढे जाण्यासाठी येऊ शकता. तुम्हाला दाखवतो आतमध्ये. मित्रांनो, ही पहा, ही आहे बाबाची झोपडी, बाबा की कुटिया. हे आहेत शिवबाबा. इथे आपल्याला ज्ञान दिले जाते की आपण आत्मा आहे आणि आत्म्याचे गुण, संस्कार कसे असले पाहिजे आणि आपण कलियुगामध्ये ते विसरले आहे. ते विसरून न जाता आपण त्यावर एकाग्रता करून जीवनात प्रगती केली पाहिजे. आता हे उघडे नाही, बंद आहे, कारण मी भरपूर लवकर आलेलो आहे. तरी सुद्धा तुम्हाला पाहायला मिळाले बाबा भवन. तुम्हाला जरी संधी मिळाली तरी बाबा भवनला यायला तुम्ही विसरू नका. मित्रांनो नमस्कार. आता चाललेला गोव्याला आणि नाश्त्यासाठी थांबलेलो आहे. चला तर नाश्ता करूया आणि पुढचा प्रवास करूया. मित्रांनो पहा, साई प्रसाद हॉटेल येथे नाश्त्यासाठी थांबलेलो आहे. नाश्ता करायचा आणि पुढे गोव्याला जायचे. मस्तपैकी मजा करायची आणि ट्रेनिंग घ्यायची. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही पोहोचलेलो आहे गोव्याला आणि रिसॉर्टला सुद्धा आलेलो आहे. चला तर दाखवतो तुम्हाला रिसॉर्ट. मित्रांनो हे पहा, लाल अल्फॉन्सो बीच रिसॉर्ट. एकदम मस्त रिसॉर्ट आहे. भरपूर मजा करणार आहे आणि आपल्याबरोबर आपली टीम सुद्धा आलेली आहे. चला तर भेटूया. नमस्कार सर. नमस्ते नमस्ते. आपल्याबरोबर चंद्रकांत कोते डॉक्टर सर सुद्धा आलेले आहे. सर, कसं वाटतं गोव्याला आल्यानंतर? जबरदस्त वाटतंय, जबरदस्त. पहिल्यांदा आलाय का आधी आला होता गोव्याला? या अगोदर मी ह्याच हॉटेलला आलो होतो 3 हा. महिन्यापूर्वी. त्यानंतर पुन्हा या ठिकाणी कंपनीच्या माध्यमातून सुवर्ण संधी मिळाली आणि ऑस्ट्रेलिया 1 इज नंबर 1. यस, थँक्यू. जय ऑस्ट्रेलिया 1. जय ऑस्ट्रेलिया 1. मित्रांनो, पोहून सुद्धा झालेला आहे आणि आंघोळ करून सुद्धा झालेला आहे. एकदम मस्त वाटते, फ्रेश. गोव्यामध्ये ऊर्जाच वेगळी आहे. तुम्हाला आपली रूम सुद्धा दाखवतो. चला बघूया आपली रूम. मित्रांनो हे पहा, ही पास की आहे. ओपन केल्यानंतर आपण आलेलो आहे रूम मध्ये. पण अजून पास की आपण सेट केलं नाही, त्यामुळे लाईट सुद्धा लागलेली नाही. डिजिटल चावी किल्ली.
हो का मित्रांनो, रूम मध्ये सगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला चहा, कॉफी, गरम पाणी पाहिजे असेल, पाण्याची बॉटल, सर्व गोष्टी आहेत. मनोरंजनासाठी टीव्ही सुद्धा आहे. प्रशस्त मोठी रूम आहे, बेडरूम आहे. इकडे साहित्य ठेवण्यासाठी कपाट आणि इकडे बाथरूम आहे. जी पूर्ण व्यवस्था सगळी आहे, एकदम मस्त. मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला रूम? आवडली ना? असं गोव्याला फिरायला यायचं ना, फ्री मध्ये गोव्याला फिरायला यायचं असेल तर गोवा टाईप करा, ब्लॉग मध्ये आपल्या कमेंट करा. आता भरपूर भूक लागलेला आहे. आता आधी पेट पूजा, मग काम दूजा. आधी पोटोबा मग विठोबा. चला तर पाहूया काय आहे जेवायला. मित्रांनो, जाऊया आता आरबीसी प्रोग्रामला आतमध्ये आणि करूया मजा आणि शिकाल तर टिकाल शिकूया, घेऊया भरपूर ज्ञान. मित्रांनो, आता आलेलो आहे आम्ही कॉन्फरन्स हॉलमध्ये. आमची मीटिंग चालू होणार आहे. ही आहे 11वी आरबीसी गोवा. खूप मजा होणार आणि भरपूर काही शिकायला मिळणार आहे. मित्रांनो, आता आलेलो आहे कॉन्फरन्स हॉलमध्ये. एकदम मस्तपैकी तयार होऊन आपल्या बरोबर आपले अनुसे सर सुद्धा आहे. त्यांच्याकडनं माहिती घेऊया की आज आपल्याला काय काय शिकायला मिळणार आहे. नमस्कार सर. नमस्ते सर, आज गोव्यामध्ये 11वा आरबीसी होत आहे. तर या 11व्या आरबीसीसाठी आम्ही एकदम उत्सुक आहोत. आमच्याबरोबर जे डॉक्टर कोतळे सर आहेत, आमचे साहिल सर आहेत आणि आम्ही शिकण्यासाठी फार उत्सुक आहोत. आम्ही शिकत शिकत आमचा बिझनेस रन करत आहोत आणि अजून आमची शिकण्याची इच्छा आहे आणि शिकल्याशिवाय आपल्याला बिझनेस करता येत नाही, आम्हाला सिनियरांच्याकडून समजलेलं आहे. तर आरबीसीमध्ये जे काय आपल्याला शिकायला मिळतं त्यातून आपण आपला बिझनेस बिल्ड करू शकतो. त्यातून मी गेल्या 2-3 आरबीसीतून शिकलेलो आहे. हेच मी तुम्हाला इथून सांगू इच्छितो. धन्यवाद. येस सर, आपण शिकणार आहे आणि खूप मजा सुद्धा करणार आहे. शिकाल Yes. तर टिकाल. येस सर. लर्निंग मधलं येल घेण्यानंतर आपल्याला अर्निंग मिळणार सर. येस येस Yes, येस sir. येस येस. आपले ग्रेट मेंटॉर वेंकट शिंगळे सर डॅशिंग पर्सनॅलिटी स्पीकिंग करतायत, होस्टिंग करत आहे. जो हम लोग 11th आरबीसी एस्टोनिया वन के माध्यम से गोवा की धरती पे यहाँ पे करने जा रहे हैं. You all are achievers of this RBC event. So आपने ये प्रूव करके दिखाया. Yes, हम भी इस RBC के हकदार हैं. हम भी इस प्रोफेशनल जर्नी में अपनी खुद की आइडेंटिटी क्रिएट करने के लिए रेडी है. ये जो दिन आप यहाँ पे इन्वेस्ट करोगे, आपका टाइम इन्वेस्ट करोगे और आज से लेके लगभग 3 दिन तक हम यहाँ पे एकत्रित रहेंगे. 9 तारीख आज का पहला दिन है, तो बहुत सारी चीजें आज हमारे साथ शेयर होंगी. फिर कल का फुल डे हमारा वर्कशॉप रहेगा. इस गाने को एंजॉय करेंगे और बहुत अच्छे से इस माहौल को बनाएंगे. जो कुछ भी नहीं हर कोई कर सकता है तो मैं क्यों नहीं. क्या है मुझे सभी लोग जोरदार तालियां बजाएं. मेरे
आपकी एक्सपर्टाइज क्या है, आप कितना उस बिजनेस के बारे में जानते हैं? क्योंकि आपको केवाईसी पहले आपने सुना होगा, कितने लोगों ने केवाईसी सुना है डिजिटल के माध्यम से? सो जो इसका कंटेंट है वो बेसिकली 4 भागों में बटा हुआ। तो पहला कंटेंट बताया गया ड्रीम्स का। बाकी लोग बीच वाले कौन है बीच वाले कौन? ओके, अखिलेश सर ट्रेनिंग इज स्टार्ट नाउ। ऊपर निकल के आ रहे थे। यहाँ से प्रूव हुआ कि चाहे वो इकट्ठे पैदा हो गए हो, जुड़वा क्यों ना हो, वो अपनी एज खुद लिखते हैं, ऊपर वाला लिखता नहीं है। मैंने यहाँ सुपरस्टिशियस वाली बातें अगली पीपीटी में डाली कि आपने सुना होगा सब अपनी उम्र लिखवा के लाए। मित्रांनो, आज गोव्यामधला पहिला दिवस झाला आणि एकदम मस्तपैकी ट्रेनिंग झालेला आहे। भरपूर सरांची ट्रेनिंग मिळाली, आपले कंपनीचे डायरेक्टर विक्रांत नरवाल सरांची ट्रेनिंग मिळाली, A1 अकॅडमीचे हेड रेहमान सरांचे ट्रेनिंग मिळाले, अखिलेश सरांचे ट्रेनिंग मिळाले, विवेक सरांचे ट्रेनिंग मिळाले, सुनील सरांचे ट्रेनिंग मिळाले, सर्वांचे ट्रेनिंग मिळाले। पहिला दिवस एकदम मस्त मजेत गेलेला आहे आणि अजून 2 दिवस गोव्यामध्ये आहे, त्यामुळे पुढील व्लॉग सुद्धा पाहायला विसरायचं नाही। आणि हे बघा मित्रांनो, RBC रिजनल बिझनेस कॉन्फरन्स हे सुद्धा आपल्याला बुकलेट मिळाले, यामध्ये सर्व A to Z माहिती आहे। गोवा मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला गोवा पार्ट 1? आवडला ना? तर ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। आपण भेटणार आहे परत गोवा पार्ट 2 मध्ये। तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद।